तर डिफरन्स पाहिला आपण इलेक्ट्रिक सर्किट आणि मॅग्नेटिक फील्ड. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जो आहे, राईट शॉर्ट नोट ऑन इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचा इफेक्ट काय असतो हे आपल्याला पाहिजे. जे मुलं ऑफलाईन आलेले होते त्यांचे क्वेश्चन सगळे झालेले आहेत. जे मुलं येऊ शकलेले नाही आहेत त्यांच्यासाठी आपण किंवा रिव्हिजनसाठी आपण काय करतो की क्वेश्चन आपण टाकतोय. इलेक्ट्रोमॅग्नेटिझम, इलेक्ट्रिसिटीचा इफेक्ट होऊन मॅग्नेटिक फील्ड कशी तयार होते हे आपल्याला पाहायचं आहे. इलेक्ट्रिसिटीचा इफेक्ट होऊन मॅग्नेटिक फील्ड तयार होते म्हणून नाव आलेलं आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. ठीक आहे. याचं जर एक्झाम्पल द्यायचं म्हटलं की हा इफेक्ट कुठं वापरतो आपण, तर वर्किंग ऑफ अँटिना सांगता येईल, त्याच्यानंतर इलेक्ट्रिक जनरेटर सांगता येईल, ट्रान्सफॉर्मर सांगता येईल. ह्या ठिकाणी आपण हे इफेक्ट काय करतो, यूज करतो. ठीक आहे. दोन फिगर दाखवूया, फिगर ए अँड फिगर बी. फिगर बी इथलीच आपण कसं डायरेक्शन मॅग्नेटिक फील्ड कशी तयार होते ते आपण फक्त तिकडे दाखवलेले. ही मेन फिगर आहे आपली फिगर ए. काय घेतलेले आपण, कंडक्टरचा तुकडा किंवा कुठलाही कंडक्टर, आता इथं आपण कॉपर म्हणतोय पण कुठलाही ज्याच्यातून करंट वाहील असं कुठल्याही कंडक्टरचा एक वन पीस घेतलेला आपण, तुकडा घेतलेला आहे. त्याला आपण काय केली, बॅटरी जोडली किंवा सेल जोडली, सप्लाय दिलेला आहे. ठीक आहे. ॲज सून ॲज बॅटरी स्टार्टेड, करंट फ्लोज थ्रू कंडक्टर. करंट फ्लो व्हायला लागला. आता आपण काय काय घेतलेलं आहे, कंडक्टरचा तुकडा घेतला, त्याला सप्लाय दिला. हा कागदाचा पुट्टा आहे. हा एक्सपेरिमेंट तुम्ही कुठेतरी 8वी ते 10वी मध्ये केला असणार आहे. हा कागदाचा पुट्टा आहे आणि त्याच्यावरती लोखंडाचा किस आपण काय केलेलं आहे, टाकलेला आहे. ठीक आहे. आपल्याला ह्या एक्सपेरिमेंटमधून काय सिद्ध करायचं आहे, ज्या वेळेला कंडक्टरमधून करंट पास होतो तेव्हा त्याच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होते. हे आपल्याला इथं काय करायचंय, प्रूव्ह करायचंय. ठीक आहे. मग त्यासाठी आपण काय घेतलं, कागदाचा पुट्टा घेतला आणि त्या कागदाच्या पुठ्ठ्याच्या मधोमध कंडक्टर प्लेस केला आपण आणि कागदाच्या पुट्ट्यावरती आपण लोखंडाचा किस काय केला, टाकला. ठीक आहे. कंडक्टरला करंट किंवा व्होल्टेज दिल्यानंतर जेव्हा करंट पास होईल, करंट पास झाला की कंडक्टरच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड निर्माण होते. आणि हे कशावरून दिसतं आपल्याला, तर हे जे आयर्न फिलिंग जे टाकलेले आहे किंवा लोखंडाचा केस ज्याला आपण म्हणतो आहे, सुरुवातीला आपण कसंही टाकलेलं असतं, पण जेव्हा करंट फ्लो होतो तेव्हा त्या कॉन्सेंट्रिक रिंगच्या स्वरूपात दिसतात आपल्याला तयार झालेले, त्याच्या भोवती एका गोलाकार लाईनमध्ये दिसतात. आणि हे सिद्ध होतं इथं की वेन एव्हर करंट फ्लोज थ्रू कंडक्टर, मॅग्नेटिक फील्ड ही डेव्हलप्ड इन सर्क्युलर ऑर्बिट्स अराउंड दी कंडक्टर. हे आपल्याला इथं सिद्ध होतं. ठीक आहे. हा पॉइंट आपण पॉइंटनुसार आपण नोट्समध्ये दिलेला आहे. वेन करंट फ्लोज थ्रू द कंडक्टर, आयर्न फिलिंग्स आर अलाइन्ड इन कॉन्सेंट्रिक रिंग्स अराउंड दी कंडक्टर. ठीक आहे. आणि मग हे काय सिद्ध करतं, अलाइन्ड इन कॉन्सेंट्रिक रिंग. कॉन्सेंट्रिक रिंग आपल्याला कळतं, कॉन्सेंट्रिक एक मध्य धरून आपण जेव्हा सर्कल म्हणतो त्याला आपण कॉन्सेंट्रिक म्हणतो. लोखंडाचा किस कसाही टाकलेला होता आयर्न फिलिंग्स, पण ज्या वेळेला करंट पास होईल त्यावेळेला त्या कॉन्सेंट्रिक रिंगच्या स्वरूपात आपल्याला काय होईल, पाहायला मिळेल. ठीक आहे. मग हे सिद्ध करतं हे की जेव्हा करंट पास होईल मॅग्नेटिक फील्ड ही सर्क्युलर स्वरूपात त्याच्या भोवती काय होते, निर्माण होते. हेच आपण इथे दाखवलेले आहे की मॅग्नेटिक फील्ड कशा प्रकारे त्याच्या भोवती निर्माण होते, गोलाकार स्वरूपात असते. जी काही फील्ड डेव्हलप होईल ती, तुम्ही कंडक्टरच्या जितक्या जवळ जाल, नियर दी कंडक्टर मॅग्नेटिक फील्ड इज व्हेरी स्ट्रॉंगेस्ट. when we increase the distance field is decreased. समजते का, मॅग्नेटिक फील्ड कंडक्टरच्या जवळ काय असते, स्ट्रॉंग असते. जसं जसं तुम्ही कंडक्टर पासून लांब जाल तशी तशी फील्ड काय होत जाते, डिक्रीज होत जाते, कमी होत जाते त्याचा इफेक्ट. ठीक आहे. कुठलाही मॅग्नेट, आपण जर हातात मॅग्नेट पकडला, तुम्ही त्याच्या जितक्या जवळ असाल तेव्हाच मॅग्नेटिक फील्ड स्ट्रॉंग असते. अंतर आपण वाढवलं मॅग्नेट पासून की फील्ड कमी होत जाते. सेम तसं आहे, जितका करंट जास्त असेल. पहिला पॉईंट बघा, आपण 2-3 पॉईंटमध्ये आपण हे बघूया. फर्स्ट पॉईंट आपण काय सांगतोय की कंडक्टरमधून करंट फ्लो झाला की जे काही आयर्न फिलिंग्स होत्या, ठीक आहे, अलाइन्ड इन कॉन्सेंट्रिक रिंग्स अराउंड दी कंडक्टर, कंडक्टरच्या भोवती या रिंगच्या स्वरूपात दिसेल जो किस आपण टाकलेला आहे, तो फर्स्ट पॉईंट झाला. सेकंड पॉईंट काय सांगतोय आपण, मॅग्नेटिक फील्ड जी डेव्हलप होते आहे ते खूप स्ट्रॉंग असते नियर दी कंडक्टर. वेन वी इन्क्रीज द डिस्टन्स डिक्रीजेस द मॅग्नेटिक फील्ड. डिस्टन्स इन्क्रीज झालं की मॅग्नेटिक फील्ड काय होते, डिक्रीज होते. थर्ड पॉईंट काय सांगतो आपण, थर्ड पॉईंट, करंट जितका जास्त असेल तेवढी मॅग्नेटिक फील्ड सुद्धा काय असेल, जास्त आहे. हायर इज द करंट, हायर इज द मॅग्नेटिक फील्ड. ओके. हे 3 पॉईंट्स आपले झाले. पहिला पॉईंट, करंट पास झाला, मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप झाली,
मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप झाली की आयर्न फिलिंग्स काय दिसतात आपल्याला, अलाइन्ड इन कॉन्सेंट्रिक रिंग्स अराउंड द कंडक्टर. दिस शोज मॅग्नेटिक फील्ड इज डेव्हलप्ड इन सर्क्युलर ऑर्बिट्स अराउंड द कंडक्टर. ठीक आहे, हे आपले 3 पॉईंट झाले. पहिला डेव्हलप झाली फील्ड, सेकंड नियर जास्त असते, लांब गेले की कमी होते, आणि थर्ड पॉईंट हायर इज द करंट, हायर इज द मॅग्नेटिक फील्ड. हे 3 पॉईंट्स आपल्याला काय करायचे तिथं लिहायचे. त्याच्यानंतर एक लास्ट पॉईंट आहे, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ऑफ फोर्स जे म्हणतोय आपण, जे लाईन्स आपण दाखवतोय, हे जे टिपके दाखवतोय आपण, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स इज कॉल्ड ॲज मॅग्नेटिक फ्लक्स. मॅग्नेटिक फ्लक्स, ज्याला आपण सिम्बॉल असतो तो फाय असं त्याचा सिम्बॉल आहे, फ्लक्स. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स इज कॉल्ड ॲज मॅग्नेटिक फ्लक्स. ठीक आहे, जे आपण जे टिपके दाखवतोय त्याचं जे क्षेत्र दाखवतोय, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स इज कॉल्ड ॲज मॅग्नेटिक फ्लक्स. इथंपर्यंत आपल्याला काय करायचं, नोट्स आपल्याला लिहायचे. हा जो इफेक्ट आहे, इलेक्ट्रिसिटीमुळं मॅग्नेटिक फील्ड निर्माण झाली, हे सिद्ध करण्यासाठी हा एक्सपेरिमेंट आपल्याला क्वेश्चनच्या स्वरूपात आहे. ठीक आहे, आणि हे जे वापरायचं, हे जे तत्व कुठे यूज केलं जातं, तर ट्रान्सफॉर्मरमध्ये, इलेक्ट्रिक जनरेटरमध्ये, अँटिनामध्ये, ठीक आहे, ETC ह्या ठिकाणी आपण हे काय करतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिझम हे तत्व आपण वापरतो. याच्यानंतरचा क्वेश्चन आपण पाहणार आहे, अगदी याच्या उलट आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, राईट शॉर्ट नोट ऑन इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. मॅग्नेटिझमचा इफेक्ट आपण पाहिला, त्याच्या अगदी अपोजिट इफेक्ट आपल्याला काय पाहायचं आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा पाहायचं आहे आपल्याला. ठीक आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आपण काय घेतलेलं आता इथं, हॉर्स शू मॅग्नेट ज्याला म्हणतो कोणा, किंवा यू आकाराचं मॅग्नेट आपण इथं काय घेतलेलं आहे. आता अपोजिट इफेक्ट म्हणजे काय, पहिला जो इफेक्ट आपण पाहिला त्याच्यामध्ये काय पाहिलं आपण, इलेक्ट्रिसिटीमुळं मॅग्नेटिक फील्ड कशी जनरेट होते हे पाहिलं. आता आपल्याला पाहायचं आहे मॅग्नेटिक फील्डमुळं इलेक्ट्रिसिटी कशी जनरेट होते. ठीक आहे, त्यासाठी आपण काय घेतलेलं आहे, यू आकाराचा मॅग्नेट आपण घेतला, किंवा त्याला हॉर्स शू मॅग्नेट असं म्हणतो आपण. त्याच्यामध्ये कंडक्टर काय केलं आपण, प्लेस केलेलं आहे. कंडक्टरची तार आपण काय केलेली आहे, मध्ये ठेवलेली आहे. कुठलंही फिजिकल कनेक्शन मॅग्नेट आणि कंडक्टरमध्ये नाही, फक्त मध्ये ठेवलेलं आहे आपण, आणि त्याला एक मीटर जोडलेले आहे. जे व्होल्टेज किंवा करंट निर्माण होईल मॅग्नेटिक फील्डमुळे ते दिसण्यासाठी आपण इथं काय घेतलं, मीटर घेतलेला आहे. ठीक आहे, तो मीटर दाखवेल किती करंट त्याच्यामध्ये डेव्हलप झाला किंवा किती व्होल्टेज आपल्याला इथं मिळतं आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये हे जे टिपके आपण दाखवलेले ते मॅग्नेटिक फील्ड किंवा फ्लक्स आपल्याला काय करते, दाखवते. मॅग्नेट आहे म्हटलं की त्याच्या भोवती काय असणार, फील्ड असणार, मॅग्नेटिक फील्ड आहे. त्याच्यामध्ये आपण कंडक्टर काय केलं, प्लेस केलेला आहे. आता याच्यामध्ये कंडक्टर जो आहे प्लेस केलेला, तो कंडक्टर ज्या वेळेला आपण त्याच्यामध्ये हलवणार आहोत, किंवा जरी मॅग्नेट जरी आपण वर खाली केल्यानंतर कंडक्टर काय करतोय, ह्या फ्लक्स मधून काय होईल, जाणार आहे. ठीक आहे, जेणेकरून फ्लक्स काय होतील, व्हॅरी होतील, किंवा फ्लक्स कट झाली असं आपण म्हणतो. whenever conductor cut the flux, voltage or current is developed in the conductor. हा लॉ आहे. ठीक आहे, आपण कंडक्टरमुळे फ्लक्स कट झाले काय किंवा व्हॅरी झाले काय, फ्लक्स आपल्याला दिसत नसतात, फील्ड आहे, आपण इथे दाखवली फक्त तिथे फील्ड आहे म्हणून. ज्या वेळेला तो कंडक्टर आपण हलवणार आहे, कंडक्टरमुळे फ्लक्स काय होतील, कट होतील. whenever conductor cut the flux, voltage is developed in the conductor. आणि ते कुठे दिसेल आपल्याला, मीटरमध्ये करंट किंवा व्होल्टेज निर्माण होतं, आणि त्याला इंडक्टन्स असा शब्द जोडला जातो. म्हणून इंड्युस्ड व्होल्टेज किंवा इंड्युस्ड करंट असं म्हटलं जातं, जे काही ते डेव्हलप होतं त्यासाठी. का शब्द आला तो, बिकॉज हिअर नो फिजिकल कनेक्शन बिटवीन कंडक्टर अँड मॅग्नेट. कोणतंही फिजिकल कनेक्शन ह्या दोन्हीमध्ये नाही, त्यामुळे जे व्होल्टेज मिळतं त्याला इंड्युस्ड व्होल्टेज असं म्हटलं जातं. इंड्युस्ड व्होल्टेज ऑर इंड्युस्ड करंट. जे व्होल्टेज मिळेल त्याला इंड्युस्ड व्होल्टेज म्हणायचं, किंवा जो करंट मिळेल त्याला इंड्युस्ड करंट असं म्हणायचं. इंड्युस्ड इंडक्शन पासून शब्द आलेला आहे, आणि तो काय आला, कारण ह्या दोन्हीमध्ये कुठलंही फिजिकल कनेक्शन नाही. आता आपण म्हटलं की आपण कंडक्टरची तार आपण हलवली म्हणून तुमचे फ्लक्स व्हॅरी झाले किंवा कट झाले. ठीक आहे, पण याच्या उलट आपण काय केलं, जर मॅग्नेट जर आपण अपवर्ड किंवा डाऊनवर्ड घेतला तरी सुद्धा काय होणार आहे, सेम प्रोसिजर होईल. तरी सुद्धा कंडक्टरमुळे फ्लक्स कट होतील आणि आपल्याला काय मिळेल, व्होल्टेज किंवा करंट. कट असं म्हणतो आपण कारण हलवलं जात आहे, कट म्हणजे हलवलं जात आहे. ठीक आहे,
आता याच्यामध्ये ज्या वेळेला तुम्ही डाऊनवर्ड दिशेला नेणार आहे, यू आकारचं मॅग्नेट आपण जर डाऊनवर्ड दिशेला घेतलं आपण, तर जो डायरेक्शन असेल करंटची ती A to B असेल, प्लस टू मायनस. जर आपण यू आकारचं मॅग्नेट तुम्ही डाऊनवर्ड दिशेला घेतला, जेव्हा तुम्ही डाऊनवर्ड दिशेला घेताय तर इकडे जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन्स काय होतील, फ्लो होतील खालच्या दिशेला. ज्या वेळेला तुम्ही अपवर्ड घेणार आहे त्यावेळेला डायरेक्शन अपोजिट असेल, B to A. ठीक आहे, हे थोडेसे पॉईंट्स आपल्याला काय करायचे तिथं लिहायचे. यू आकारचा मॅग्नेट घेतला, त्याच्यामध्ये आपण कंडक्टर प्लेस केला, कंडक्टर हलवला किंवा मॅग्नेट हलवला, फ्लक्स कट होतात किंवा व्हॅरी होतात. आणि जेव्हा फ्लक्स कट होतील तेव्हा त्या भोवती व्होल्टेज किंवा करंट निर्माण होतं, ज्याला आपण म्हणतो इंड्युस्ड व्होल्टेज किंवा इंड्युस्ड करंट. ठीक आहे, डाऊनवर्डला गेला की A to B, अपवर्डला गेला की B to A करंटची डायरेक्शन असेल. अगदी इलेक्ट्रोमॅग्नेटिझमच्या अपोजिट इफेक्ट इंडक्शन. मॅग्नेटिझम म्हटलं की पुठ्ठा आणि आयर्न फिलिंग्स लक्षात ठेवायच्या, आणि इंडक्शन म्हणल्यानंतर यू आकाराचं मॅग्नेट आणि त्याच्यामध्ये तार आपल्याला काय करायचं लक्षात. ह्याला कुठंही व्होल्टेज आपण द्यायचं नाही, कुठंही सप्लाय आपल्याला इथं द्यायचा नाही. जे व्होल्टेज निर्माण होईल ते आपल्याला कळावं म्हणून आपण इथं प्लस आणि मायनस लिहिलेले. ह्याला कुठूनही एक्स्ट्रा बॅटरीचा सप्लाय आपण दिलेला नाही. जे काही निर्माण होतं ते ऑटोमॅटिकली होतं आणि तयार होणाऱ्या व्होल्टेजला आपण इंड्युस्ड व्होल्टेज किंवा इंड्युस्ड करंट असं आपण म्हणतो. 2 एक्सपेरिमेंट आपण इथं काय केलेले आहेत, पाहिलेले आहेत. आणि याच्यानंतर जे पाहिजेत आपल्याला ते लॉ आहेत, फॅराडेचा लॉ आणि लेन्झ लॉ. फॅराडेचा लॉ आणि लेन्झ लॉ. आता फॅराडेचा लॉ काय सांगतो आपल्याला, फॅराडेचा लॉ काय सांगतो आपल्याला, when a conductor cut the flux, when a conductor cut the flux, आणि हा लेन्झचा लॉ आहे. फॅरेडे काय सांगतो आपल्याला की इंड्युस्ड व्होल्टेज कसं निर्माण होतं, आणि लेन्झ आपल्याला काय सांगतो आहे तर इंड्युस्ड व्होल्टेजची डायरेक्शन सांगेल तो आपल्याला. फर्स्ट लॉ आपल्याला सांगतो फॅरेडे, whenever conductor cut the lines of magnetic field, lines of magnetic field means flux. Whenever conductor cut the lines of magnetic field or flux and EMF is generated in the conductor. हा आपण लॉ दिले. सेकंड काय म्हणतो आपण, when flux is varying across conductor, voltage is or EMF is generated in the conductor. तुम्ही फ्लक्स व्हॅरी केले काय किंवा कट झाले काय, दोन्हीचं मिनिंग सेम होतं. फॅराडेचा लॉ कुठलाही लिहिलं तरी आपण चालेल, तुम्ही कट झाल्या किंवा व्हॅरिंग झाल्या कुठलाही लिहिलं तरी आपण चालेल. दोन्ही लॉ आपण दिलेले आहेत, त्या दोन्हीपैकी कुठलाही एक इथं लिहिलं तरी चालेल. वेनेवर कंडक्टर कट दी फ्लक्स और वेन फ्लक्स व्हॅरिंग अक्रॉस दी कंडक्टर, कुठलाही लॉ आपण लिहू शकतो. आता लेन्झने काय केलेलं आहे, डायरेक्शन दिलेली आहे. इंड्युस्ड व्होल्टेज कसं निर्माण होतं हे सांगतो आपल्याला फॅराडे. लेन्झला आपल्याला काय सांगतो, लेन्झने आपल्याला डायरेक्शन सांगितली. द डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड व्होल्टेज इज इन द डायरेक्शन विच अपोजेस द चेंज ऑफ फ्लक्स. बघा, इंड्युस्ड व्होल्टेज निर्माण कसं होतं फॅराडे सांगतो, लेन्झ आपल्याला काय सांगतो, डायरेक्शन. इंड्युस्ड व्होल्टेज, द डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड व्होल्टेज इज इन द डायरेक्शन विच अपोजेस द चेंज ऑफ फ्लक्स. चेंज ऑफ फ्लक्स जसं होत असेल त्याच्या अपोजिट काय करेल, हा डायरेक्शन प्लेस करेल. त्याची डायरेक्शन कशी असेल, त्याच्या अपोजिट असेल. जसं फ्लक्स चेंज होईल त्याच्या अपोजिट डायरेक्शन असणार आहे इंड्युस्ड व्होल्टेजची. द डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड व्होल्टेज इज इन द डायरेक्शन विच अपोजेस द चेंज ऑफ फ्लक्स. फॅराडेने सांगितलं की कट झाले की व्होल्टेज निर्माण होतं, आणि व्होल्टेजची डायरेक्शन आपल्याला सांगितली लेन्झ लॉने. ठीक आहे, याच्यानंतर फक्त 2 क्वेश्चन आपल्याला राहिलेले आहेत की हे निर्माण होणारे इंड्युस्ड व्होल्टेज कशावर डिपेंड असतं, त्याच्यानंतर सेल्फ इंडक्टन्स आणि म्युच्युअल इंडक्टन्स. हे उद्याच्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहे, पाहणार आहे.